नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला करंट अफेअरचा जो मुद्दा आहे पा ते म्हणजे पशु औषधी केंद्र जे सरकारने आत्ताच लॉन्च केलेले आहेत पा हे कशाच्या बेसिसवरती आणले गेले, कशासाठी आणले गेले आणि कोणत्या स्कीमच्या अंडर आणले गेले आणि त्याला अलोकेशन्स किती भेटलेलं आहे, या सगळे जे काही मुद्दे असतील हे मुद्दे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहेत। तर पहिलं म्हणजे हे पशु औषधी जे केंद्र असतील हे कशासाठी आणले गेले आणि कशाच्या बेसिसवर आणले गेले। पहा, तुम्ही पाठीमागं पाहिलं असेल पहा मागच्या 2 वर्षापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी की आपल्या इथं जे भारतीय जन औषधी केंद्र आले होते पहा, प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र जे माणसांचे जे डिसीजेस असतील ते डिसीजेस म्हणजे जसे की कॅन्सर असेल, एड्स असेल, असे जे डिसीजेस असतील या डिसीजेसला जे मेडिसिन लागतं ते मेडिसिन परवडण्यासारखं नसतं। त्याच्यामुळे जे औषधं असतील ते औषधं आपल्याला कमी किमतीमध्ये या केंद्रामधून भेटत होते। त्याच प्रकारे जे काही लाईव्हस्टॉक पॉप्युलेशन असेल पा, जे शेतकरी लोक असतील त्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे जे डिसीजेस असतील लाईव्हस्टॉकचे, यांचे डिसीज ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांचं जे खर्च असेल तो परवडत नाही, ते मेडिसिनचा खर्च परवडत नाही, म्हणून सरकारने एक स्वस्त असे आपल्याला मेडिसिन भेटावं लाईव्हस्टॉकसाठी, त्याच्यासाठी हे केंद्र सुरू केलेले आहेत। तर पहिला प्रश्न तुमचा इथून तयार होतो, हे कशाच्या बेसिसवर आणले गेले, तर ते म्हणजे प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र जे ह्युमनसाठी होते, ह्युमनसाठी अफोर्डेबल प्राइसेसमध्ये आपल्याला मेडिसिन भेटत होते, त्याच्याच बेसिसवरती पशु औषधी केंद्र आणले गेले। हे कशासाठी आणले गेले, तर हे जे लाईव्हस्टॉकचे जे डिसीजेस असतील याच्यासाठी लागणारे जे मेडिसिन्स असतील ते मेडिसिन कमी किमतीत भेटावे आणि शेतकऱ्यांना ते परवडावे याच्यासाठी हे केंद्र सुरू केलं। आता हे केंद्र ज्यावेळेस सुरू केले तर हे केंद्र कोणत्या स्कीमच्या अंडर किंवा कोणत्या प्रोग्रामच्या अंडर हे लॉन्च केलं गेलं, तर हे लॉन्च केलं गेलं लाईव्हस्टॉक हेल्थ डिसीज कंट्रोल प्रोग्राम, ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो LHDCP पा, लाईव्हस्टॉक हेल्थ अँड डिसीज कंट्रोल प्रोग्राम। हा जो प्रोग्राम आहे या प्रोग्रामद्वारे हा जे जन पशु औषधी जे केंद्र असतील हे केंद्र चालवले जातील पा। तर हे LHDCP जे असेल हे सेंट्रली स्पॉन्सर स्कीम आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही स्कीम कोणाद्वारे राबवली जाणार आहे, तर ही स्कीम डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंडरी आणि डेअरी जे मिनिस्ट्री ऑफ फिशरी आणि ॲनिमल हजबंडरी आणि डेअरी याच्या अंडरमध्ये येतं पा। म्हणजेच ही स्कीम कोणती आहे लक्षात ठेवा, जो प्रोग्राम असेल जे तुमचे पशु औषधी केंद्र जे असतील ते केंद्र कुठल्या स्कीमच्या अंडर चालणार आहेत, तर लाईव्हस्टॉक हेल्थ आणि डिसीज कंट्रोल प्रोग्राम। त्याच्यानंतर हे इम्प्लिमेंट कोण करणार आहे, तर जी आपली ॲनिमल हजबंडरी जी मिनिस्ट्री असेल ती इम्प्लिमेंट करणार आहे। आणि याला अप्रूव्हल कधी भेटलं, तर हे मार्च 2025 5 मार्च 2025ला युनियन कॅबिनेटमध्ये याला काय भेटलेलं आहे, अप्रूव्हल भेटलेलं आहे पा। मग याच्यासाठी अलोकेशन्स किती आहेत, याचं टार्गेट काय, तर याचं एम जे असेल पा, एम म्हणजे मी आत्ताच सांगितलं आहे की जे वेटरनरी जे मेडिसिन्स असतील, जेनरिक वेटरनरी मेडिसिन, हे मेडिसिन कमी पैशामध्ये भेटले पाहिजे शेतकऱ्यांना, हे पहिलं एम आहे पा। आणि दुसरं महत्त्वाचं एम जे असेल ते म्हणजे फूट माउथ डिसीज, ज्या प्रकारे जो मोठी डिसीज आपण ज्याला म्हणतो पा, FMD असेल, लंपी स्किन डिसीज असेल, ब्रुसेलोसिस असेल, असे जे डिसीजेस असतील या डिसीजचे जे औषध असतील ते औषधं आपल्याला कमी किमतीमध्ये भेटले पाहिजेत, हा याचा पाठीमागचा उद्देश आहे। दुसरं, हे कंपोनंट कशाचं, असं ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारतील त्यावेळेस लक्षात ठेवा, तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय की हे जे औषधी केंद्र असतील हे कुठल्या स्कीमद्वारे चालवले जाणारे, म्हणजेच तो कोणाचा कंपोनंट आहे असं ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न येईल त्यावेळेस लाईव्हस्टॉक हेल्थ अँड डिसीज कंट्रोल प्रोग्राम हे तुम्हाला उत्तर लिहायचे। मग याच्यासाठी पैसे किती दिले गेले, आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय हा जो प्रोग्राम असेल याच्या अंडर हे औषधी केंद्र असणार आहेत। मग या प्रोग्रामला किती पैसे दिले, तर या प्रोग्रामला 2024-25 आणि 25-26 या 2 वर्षासाठी जवळपास 3,880 करोड रुपये दिलेले आहेत पा। म्हणजेच लाईव्हस्टॉक हेल्थ अँड डिसीज कंट्रोल प्रोग्रामसाठी 3,880 रुपये दिले गेलेले आहेत। आणि ह्या 3,880 पैकी जे आपण पशु औषधी स्टोअर उभा करणारे त्याच्यासाठी 75 करोड रुपये दिले गेलेले आहेत या 2 वर्षासाठी, हे आपल्याला लक्षात ठेवायचं कारण हे पेपरला विचारलं जाईल पा। 3,880 रुपये कशासाठी, LHDCP या प्रोग्रामसाठी, आणि पशु औषधी केंद्र याच्यासाठी किती, त्याच्यापैकी 75 करोड आहे पा। पुढे गेल्यानंतर पा, हे जे औषधी केंद्र असतील हे रन कोण करणार, हे उभा कोण करणार, अगोदरच आपल्याकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते ऑलरेडी तयार आहे। म्हणजेच कोणतं, ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील पा, गावागावात कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात, त्याच्यानंतर जे आपले कृषी सेवा केंद्र असतील त्याला आता सरकारने नाव दिलेलं आहे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र। या 2
ज्या इन्स्टिट्यूट्स असतील किंवा ज्या 2 या आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील याच्याद्वारे हे रन केलं जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला जे औषधी केंद्र जे असतील ते कोणाद्वारे चालवले जाणार आहेत, कोऑपरेटिव्ह सोसायटीजद्वारे आणि त्याच्यानंतर प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राद्वारे. त्याच्यानंतर याचा सिग्निफिकन्स काय, आता आपण जर पाहिलं तर आपल्या भारतामध्ये लाईव्हस्टॉक पॉप्युलेशन 2019चं जे आपण सर्वे केलता, 20वा लाईव्हस्टॉक सेन्सेस जो आपण केला, त्याच्यानुसार आपल्या भारतामध्ये जवळपास पॉप्युलेशन जे असेल 535.78 मिलियन आहे. एवढं मोठं जर पॉप्युलेशन असेल तर ऑब्व्हियसली त्याचे जे डिसीजेस येणारे असतील ते डिसीजेससुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे असतील. म्हणजे जे शेतकरी असतील, जे लाईव्हस्टॉक इथं पाळतात, तर लाईव्हस्टॉक पाळल्यानंतर त्याच्यामध्ये येणारे डिसीज जे असतील त्याच्यात खर्च परवडणारा नसतो. तर एवढं मोठं जर पॉप्युलेशन असेल तर ऑब्व्हियसली याच्यावरती काही ना काही इकॉनॉमी चालत असणार आहे, काही ना काही इकॉनॉमी चालत असेल. मग आपल्याला जर समजा याला जर खर्च जर कमी करता आला तर ऑब्व्हियसली त्या माणसाचे किंवा त्या फार्मरचे काय उत्पन्न वाढलेलं असेल. म्हणजेच इथं डायरेक्टली जी प्रोडक्टिव्हिटी असेल मिल्क आणि मिल्क प्रोडक्टची, त्याच्यानंतर जे फार्मरचं एक्सपेंडिचर असेल त्याला आपण कमी करू शकतो आणि प्रोडक्टिव्हिटी काय करू शकतो, वाढवू शकतो. प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो. आता जे हे औषधी केंद्र जे असतील याच्यामध्ये फक्त जेनरिक औषधच भेटतील का, जेनरिक औषधच भेटतील का, तर नाही. जे तुमचे इथेनो वेटरनरी जे मेडिसिन्स असतील, इथेनो वेटरनरी मेडिसिन्स म्हणजे काय, तर जे आपण ट्रॅडिशनल पद्धतीने तयार करतो. ट्रॅडिशनल पद्धतीने कधी कधी आपल्याला ज्यावेळेस पोट दुखतं त्यावेळेस आपण पुदिना वगैरे खातो, जिरा वगैरे खातो, सोडा पितो. म्हणजेच काय, हे ट्रॅडिशनल आपण उपाय करतो. तशाच प्रकारे जे काय आपले लाईव्हस्टॉक्स असतील त्याच्यावरती सुद्धा उपाय केले जातात आणि ते सुद्धा औषधं जे असतील ते या केंद्रामधून तुम्हाला भेटणार आहेत. मग याच्यामध्ये जे इथेनो वेटरनरी मेडिसिन्स असतील जे ट्रॅडिशनल पद्धतीने जे बनवलेले असतील ते सुद्धा या स्टोअरद्वारे भेटणार आहेत. पण याच्यासाठी जे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड जे असेल यांनी काही गाईडलाईन्स काय केलेलं किंवा फॉर्म्युलेशन जे असेल ते काय केलेलं आहे इथं दिलेले आहेत. कशासाठी, वेगवेगळ्या डिसीजेससाठी. म्हणजे जे मॅस्टिड्स असेल, FMD लेसेन्स असेल, फेवर असेल, डायरुरिया असेल, वर्म इन्फेक्शन असेल, असे जे डिसीजेस असतील ज्याच्यासाठी आज आपण आपले फार्मर काय करतात, ट्रॅडिशनल पद्धतीने औषध बनवतात, त्याचं फॉर्म्युलेशन हे NDDBने काय केलं आहे, याच्यासाठी गाईडलाईन्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तशा प्रकारे जर समजा तुमचं फॉर्म्युलेशन असेल तर ते तुमच्या त्या स्टोअरद्वारे विकलं जाणार आहे. तर ही सगळी माहिती होती कशाबद्दल, पशु औषधी केंद्राबद्दल. याच्यावरती जे क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स म्हणजे हे रन कोणाकडून केलं जाणार आहे, कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर आलं जाणार आहे, अलोकेशन्स किती आहेत, या गोष्टीवरती तुमचे क्वेश्चन्स तिथं विचारले जातील. जाता जाता आपण प्रत्येक वेळेस एक क्वेश्चन्स घेत होतो, त्याचं ॲन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ते क्वेश्चन्स म्हणजे आजच्या टॉपिकचा हा क्वेश्चन आहे. पशु औषधी केंद्र जे असेल, पशु औषधी केंद्र आर पार्ट ऑफ ए गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह 2. म्हणजे जे इनिशिएटिव्ह घेतला गेला गव्हर्नमेंटतर्फे पशु औषधी केंद्राचा, त्याचा मेन उद्देश काय थोडक्यात हे सांगायचं आहे. पहिलं, प्रमोट ट्रॅडिशनल फार्मिंग मेथड, पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन आहे प्रोव्हाइड अफोर्डेबल मेडिसिन फॉर लाईव्हस्टॉक हेल्थ. तिसरं ऑप्शन आहे सपोर्ट ॲनिमल ब्रीडिंग प्रोग्राम्स. आणि चौथं ऑप्शन आहे डेव्हलप वेटरनरी एज्युकेशन अँड ट्रेनिंग. तर या 4 पैकी जो तुमचा ॲन्सर असेल ते कमेंट बॉक्समध्ये आपल्याला द्यायचं आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. आणि हे चॅनल नवीन असल्यामुळं याला सबस्क्राईब करा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड असतील ते व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती भेटतील. आपण इथं थांबूया. धन्यवाद. थँक्यू.